हे पुष्पा, चल लवकर ऑफिसला जायला उशीर होतोय. नाश्ता बघू. काय रे सकाळपासून नुसतं नाश्ता नाश्ता ओरडतोय. हो, नाश्ता नाश्ताच ओरडतोय. सासूबाईंनी नाश्त्यासाठी काय बनवलंय माहितीये? काय बनवलंय? पोहे. पोहे? क्या बात आहे. जा खा. नाहीतरी लहानपणापासून आपण हेच खात आलात ना. मला नाही बुवा असलं काही खायची सवय. ओहो, तुला असलं खायची सवय नाही वाटतं. ए, ऑफिसला चाललंय. नाश्ता नको निदान. हे 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 तरी दे. अगं राजू, बबलू, ए पूजा, अरे बघा बघा काय आणलंय बघा तुमच्यासाठी. अरे कुठे गेले सगळे? काय आणले? कुठे काय आणलंय? मग लपवताय काय? कुठं काही लपत नाही मी. असं? हा. हे काय? हॉटेलमधनं? नाही ग, मुलांनी हट्ट धरला म्हणून मी. असं म्हणजे आता मला उद्यापासून घरात नाश्ता बनवायला नको. मुलांसाठी आपण हॉटेलमध्येच नाश्ता मागवूया. प्रश्न हॉटेलचा नाहीये सावित्री. प्रश्न आहे मुलांच्या आवडीचा. त्यांना जे जे आवडतं ते आपण द्यायला नको का त्यांना? अरे चल लवकर, शाळेला उशीर होतोय. लवकर चल, मस्ती करू नको, लवकर चल. हा झाली अंघोळ. ताई साहेब, बबलूला जर आंघोळ घालता का? मी स्वयंपाकाचं पाहते. राजू, या टॉवेलने अंग पुसा. या बबलू साहेब चला. खाते थांबा. गप्प बरा, नाटक करू नको ते एक दिन. आले आले. काय रे बबलू, काय झालं? अगं गरम पाणी घातलं तर गरम म्हणून बोंबलतोय आणि गार घातलं तर गार पाणी म्हणून ओरडतोय. आता याला कशी घाले अंघोळ? मी काय खोटं बोलतोय? राजूला तेवढी गरम पाण्याने अंघोळ आणि मला थंड पाण्याने. ताई साहेब, आपल्याच मुलामध्ये दुजाभाव करणं एवढं चांगलं नाही. चल रे, म्हणतात ना आपलं ते जपावं आणि दुसऱ्याचं ते टाकावं. शी, माझं चुकलं सांगितलं ते. बेबी, फ्रीज उघडू नकोस, त्यात औषध आहेत. काका, पाण्याची बाटली हवी आहे हो. सांगितलं होतं ना तुला. भाऊजी थांबा, मारू नका. काय झालं ग? उद्या नाही मारणार, रडू नको. म्हणजे जे काही झालं त्याची परतफेड केलीच ना शेवटी. अहो भाऊजी, तुमची बायको तुमचे कान फुंकते हे जरा लक्षात घ्या. चल ग, रडू नको. वा, माझ्या मुलांना मारते, गार पाण्याने आंघोळ घालते, ते काही नाही. म्हणजे माझी मुलं लोखंडाची आणि हिची तेवढी हाडा मसाची. होय, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? तर म्हणतात आघात ओळखावा माणसाने. सांग ना. सांगते, चला. इथे भिंतीला सुद्धा कान असतात. पल्लवी, काय झालं? बेबीला ताप आलाय. अगं पण सकाळी तर बरी होती. रागावलीस तू की मारलास तिला? मी कशाला मारू? घरात मारणार आहेत ना भरपूर. म्हणजे शरद काय रे? कधी टॅबलेट असेल तर दे ना. आत्ता आणता. हां, ठीक आहे. आणि लागली तर सांग. अरे आपल्या घरातही अगदी नमुने झालेत बघ सगळे. लहान मुलांची कसं वागायचं हे केव्हा कळणार आहे ना? अशी उदास काय बसलीयस? उदास होते का आनंदाने उड्या मारू? ताई साहेब, आपण उदासच बसायचं. इम्पोर्टेड साडी नाही आणि त्यावर इम्पोर्टेड सेंट सुद्धा नाही. गौतमी, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? बोलायलाच हवं का सासूबाई? अहो, दाग दागिने आणि साड्या दाखवून मुद्दामून आम्हाला मान खाली घालायला लावायची. गौतमी, कपाळावरचं कुंकू बळकट असेल ना तर मान खाली होत नाही. काय झालंय? गौतमी, काय झालं? ऐक तर खरं. हे बघ, ऐक. हे बघ, ऐक ना पुष्पा. ए पुष्पा,
ए पुष्पा, काय झालं? काही नाही, माझं डोकं दुखतंय. अगं आता तर ठीक होतीस ना? आजपर्यंत आपल्या बरोबर मुलं नव्हती. जा, त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. अच्छा, मी माझ्या स्वतःच्या मुलाला दुसऱ्यांकडे सांभाळायला द्यायचं आणि तू दुसऱ्याच्या मुलाला घेऊन सिनेमाला जायचं. वा, छान, खूपच छान. अगं पुष्पा, मुलं लहान आहेत, सिनेमा पाहून खुश होतील ती. बायकोच्या खुशीचा कधी विचार केलास? त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. ए पुष्पा, मुलं काय दुसऱ्याची आहेत का? आपलीच आहेत ती. ए, आणि एकत्र कुटुंबात हीच तर खरी गंमत आहे. पल्लवी काय झालं? काही नाही. अहो तुमची शपथ, मी एवढंच म्हणाले की नेकलेस चांगला आहे म्हणून. अगं काय नेकलेस लावलंय? तिच्या बहिणीने तिला तो दिला तर तुला तिच्या गळ्यात तो सापासारखं वाटण्याचं कारण काय? म्हणजे मी जळते असंच तुम्हाला म्हणायचंय ना? आणि माझं घर काय असं लई सोपेचं नाहीये, असे 10 नेकलेस आणून देतील. अच्छा, हो. मग सांग त्यांना तसं. सांगेन हो, पण हिला एवढं घालून पडून बोलायची काय गरज? सारखी खिजवत असते मला. साडी काय, चेन काय, नेकलेस काय. अगं खिजवण्याचा प्रश्न येतोच कुठे? पल्लवी वहिनीने विचारलं असेल म्हणून तिने सांगितलं एवढंच. दोष तुमचा नाहीये, औषधं विकून तुमच्यातला नवरोबाच अच्छा. आहे. रक्ताऐवजी सलांवत आहे तुमच्या शरीरात. म्हणूनच माझा एवढा अपमान तुम्ही शांत बसला नसतात. हे बघ गौतमी, मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि तुला झालेल्या रोगाचं निदान मला झालंय आणि त्यावर रामबाण उपाय एकच. हे बघ, एकत्र कुटुंबात घडणाऱ्या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. अगं मिळून मिसळून राहायचं. मिळून मिसळून राहण्यातच खरा आनंद आहे. बबलू बबलू, एक गंमत. मला नवा पेन कोणी दिलं रे? आजीनी. त्यालाच दिलं. मग माझा पहिला नंबर आला म्हणून बक्षीस. मला पण पाहिजे. तुला पाहिजे? हे घे. पेनच नाही मिळालं त्याला. मम्मी राजूला आजीने पेन दिला आणि मला दिला नाही. बरोबर आहे, तू एकट्यानं आवडता आणि बाकीचे आवडते राजकुमार. असं काय म्हणतेस गौतमी? अगं मी दुकानात खरेदी करत होते, तेवढ्यात तिथे राजू आला आणि म्हणाला माझा पहिला नंबर आला म्हणून मी त्याला बक्षीस दिलं. यात आवडतेचा आणि नावडतेचा प्रश्न येतोच कुठे? उद्या बबलूला देईन. बाजूला वा, मध्ये मध्ये येतात. बबलू टीव्हीला हात लावू नको. आई बोल. आजी बबलूला मारते. काय? बबलू, किती वेळा तुला सांगितलं असं भांडायचं नसतं म्हणून, तरी तू भांडत असतोस ना. जीव घ्या त्याचा एकदाचा. माझी पुरा उपरी आणि ही खरी धर्माची होय. त्याने जे करावं जे बघावं तेच माझ्या मुलाने केलं पाहिजे का? अगं सुनबाई, आपल्याकडे एकच टीव्ही आहे, त्याच्यावर एकच प्रोग्राम दिसणार ना. हो, एकच टीव्ही आणि तोही तुमच्या लाडक्या नातवंडानेच बघायचा ना. अगं टीव्ही हा आपल्या सगळ्यांसाठीच आहे, ज्याला जो आवडेल त्याने तो प्रोग्राम बघायचा. हो, पण त्यासाठी घरात 3 टीव्ही हवेत ना. 3 टीव्ही? सुनबाई, असं काही बोलू नकोस का. मी 3 टीव्हीच म्हणाले सासूबाई, 3 चुली नाही ना म्हटल्या. आणि काय रे, तुला 1000 वेळा सांगितलं होतं दुसऱ्यांच्या टीव्हीला हात लावू नको म्हणून. हात सोडून ठेवेल तुझे. येऊ दे तुझ्या बाबांना, सांगते. लावशील तर हात टीव्हीला लावलेली. त्यांना काय कळतंय? तुला काय करायचंय? माझ्या मुलांना मी मारेन आता फाशी दे. तुझ्या मुलांना नाही ना मारत. गौतमी, काय चाललंय? घरी आल्या आल्या रामायण सुरू. तुम्हाला रामायण तेवढंच दिसतं, रामायणातली काही नाही दिसत. तुम्हाला का माहित आपल्या मुलाला कसं वागवतात ते? मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते. पेन थोरल्या नातवाला, तेच त्यांच्याच रूम मध्ये. टीव्ही सुद्धा त्यांनीच बघायचा आणि खायला प्यायला सुद्धा त्यांनाच. बेबी चल ग. राजू, पुन्हा जर टीव्ही समोर दिसलास ना तर चांगलं तोडीन. चला. थांबत आहे सर, त्यांना बघू दे ना टीव्ही. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? ऐकलं काय? मला उद्याच्या उद्या या घरात नवीन टीव्ही पाहिजे, कळलं? आणूयात ना, त्यात काय? बघितलं, तुमचा भाऊ खरात दुसरा टीव्ही आणायला निघालाय आणि तुम्ही. मी घेईन उद्याच. त्याची तुम्ही चिंता सोडा, बघा ते माझ्यावर सोडा. नमस्कार. या विश्वासराव, नमस्कार. बसा 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 बसा. हे आमचे मित्र बघा. नमस्ते. हे लिंगायतप्पा, शंकरप्पा. नमस्ते. ते म्हणतात वहिनींच्या हातचं महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं म्हणून. गोपाळ शेठ, आता तुमची सेवा करण्याची संधी मिळणं म्हणजे आमचं सौभाग्य. विश्वासराव, थोडस काम होतं बघा. हा बोला. ते 2 लाख रुपयाची गरज होती आम्हाला. तुमची अडचण नसेल तर बघा. आमची अडचण कसली? नाहीतरी तुमचं पेमेंट द्यायचंच आहे ना.
वसंत दुकानातून 2 लाख रुपये घेऊन घरी जा आणि घरी सांग की गोपाळ शेट आणि त्यांचे मित्र जेवायला येणार आहेत. तुमचा बंदोबस्त झाला बरं का? ते वहिनीला सांगायचं वांग्याचं भरीत करायचं बरं का? बरं 1 वाजता घेऊन या. 1 वाजता. बरं झालं तुम्ही भेटलात. दिवाणजी गोपाळ शेठचे पैसे तयार आहेत? हो पैसे तयार आहेत पण त्यात 50,000 रुपये कमी आहे. कमी आहे? शरद हेमंत शरद हेमंत दुकानात पैसे आणलेत तुम्ही? तुम्हा दोघांना विचारतोय मी. दिवाणजींना धमकी देऊन दुकानात पैसे कोणी आणले? दादा दिवाणजीला कोणीही धमकी दिलेली नाहीये. आम्हाला गरज होती आम्ही घेऊन आलो. कसली गरज होती? आता प्रत्येक गोष्ट तुला काय सांगायलाच हवी का? मी विचारतोय, कसली गरज होती? ऐकायचंय? आम्हाला टीव्ही घ्यायचे होते बस. कोणाला विचारलं होतं? कुणाला विचारायला हवं होतं? घरातल्या मोठ्या माणसांना. म्हणजे तुलाच ना. घरात मी एकटा मोठा नाहीये, आई आहेत, बाबा आहेत, त्यांना विचारायचं. तू कशाला सासूटपणाचा आव आणतोयस? तू कधी कोणाला विचारलं होतंस? अरे काय झालं? का भांडताय तुम्ही? हा का भांडताय? अगं आई, या दोघांनी कोणालाही न विचारता दुकानात पैसे आणलेत. आता गोपाळ शेठला कुठून पैसे द्यायचे? आणि मी म्हणतो घरात एक टीव्ही असताना 2 टीव्ही विकत घ्यायची गरजच काय होती? गरज होती. अरे काल परवापर्यंत तुम्ही सगळेजण किती गुण्या गोविंदाने राहत होतात, मग आज काय झालं? आणि आज त्यांच्या बायका त्यांचे कान धरतात असंच म्हणायचं ना सासूबाई? गौतमी, घरातल्या प्रत्येक गोष्टीत बोललंच पाहिजे असं नाही. ही दुकानातल्या व्यवहाराची गोष्ट आहे. तेच तर म्हणते मी. अहो दुकानातला व्यवहार फक्त तुमच्या थोरल्या मुलालाच कळतो का? आणि बाकीचे सगळे पाय पुसणं त्यांना पायदळीच टाकायचं. गौतमी, डोळे मोठे करायची गरज नाहीये सासूबाई. माझ्या एकाच प्रश्नाचं मला उत्तर द्या. दुकानावर फक्त एकाचाच अधिकार आहे का? एकाचा कशाला ताईसाहेब? दुकानावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. समान अधिकार आहे ना? मग कधी नव्हे ते घेतले 20-25 हजार रुपये तर त्यासाठी एवढं घर डोकार घ्यायची काय गरज आहे? बघा भाऊजी, नाही तर पोलिसात कंप्लेंट कराल. हे बघ गौतमी, कंप्लेंट करायची मला गरज नाहीये, पण आपल्या अशा वागण्याने लोक आपल्याबद्दल कंप्लेंट करतील. आई बाबांनी गोपाळ शेठला 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. आता काय इज्जत राहिली आपली? आम्ही टीव्ही घेतला म्हणून इज्जत नाही ना गेली तुमची? गौतमी, अगं तो काय बोलतोय आणि तू काय बोलतेस? याला काही ताळमेळ आहे का? ताळमेळ आपल्यात नाहीये. तू गौतमीला का दोषी ठरवतेस? शरद, तू गप्पा बस. आणि बोलणार कोण? दादा? ते का नाही शरद, तू बोल. हेमंत, ह्याचीच तेवढी मुलं आहेत? आमची मुलं नाहीयेत? त्यांना कधी हौसमौज करायला मिळाली आहे? त्यांना कधी मन भरून टीव्ही पाहू दिलाय का? त्यांना आवडत नाही? अहो भाऊजी, तुम्हाला कोणी नको म्हटलंय? तुमची मुलं या घरात जणू काही जन्मठेप्याची सजा भोगत असल्याचं तुम्ही आवडताय आणि माझी मुलं मात्र फुलांच्या गादीवर लोळतायत. अरे ते काही नाही हो, यांच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. वेगळं आमच्या मनात नाहीये, तुमच्या मनात आहे. आम्ही 50,000 घेतले, टीव्ही घेतले, हे बघवलं ना तुझ्या नवऱ्याला, म्हणून हे गोपाळ शेठचं नाटक. पण दादासाहेब, एवढं नाटक करायची गरज नाही. आम्हाला टीव्ही नकोय. चल रे हेमंत, टीव्ही परत देऊ आणि पैसे घेऊन येऊ. अहो टीव्ही कशाला परत देताय? मी माझे दागिने आणून देते यांना. मीही माझा नेकलेस देते हवं तर. घ्या घ्या ना, घ्या हे दागिने, विकून टाका आणि घ्या पैसे. इज्जत फक्त ह्यालाच आहे, आम्हाला नाही. विश्वासरावांनी फक्त ह्यालाच जन्म दिलाय, आम्हाला नाही. काय बोललास रे तू? परत बोल.